ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सोमवारी उबाठा सेनेच्या वतीनं महायुती सरकारमधील काही मंत्र्यांच्या विरोधात जन आक्रोश करत निदर्शनं करण्यात आली। शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून टाकला। उबाठा सेनेच्या वतीनं राज्यभर आंदोलन करण्यात आलं। या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात आले। आणि जे काही या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जे कलंकित भ्रष्टाचारी मंत्री आहेत, या मंत्र्यांचा राजीनामा हा मंत्र्यांनी त्या ठिकाणी दिला पाहिजे, या सरकारने त्या ठिकाणी घेतला पाहिजे। ही आमची महाराष्ट्राच्या शिवसेनेची, या सिंधुदुर्गातल्या जिल्ह्यातल्या शिवसेनेची भूमिका। खरं तर आपण पाहिलं की माननीय या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कालच एक मोठा खुलासा या मतदानाच्या चोरीच्या बाबतीमध्ये या देशातल्या जनतेच्या समोर केलेला आहे। कशा पद्धतीने या देशातल्या मतांची चोरी झालेली आहे, लोकशाही नष्ट करण्याचा कसा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे आणि कशा पद्धतीने निवडणूक आयोग काम करतोय याच्याबद्दलचे सुद्धा पुरावे हे सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये या देशाच्या विरोधी पक्षाने त्या ठिकाणी दिलेले आहे। आणि म्हणून महाराष्ट्रातले आमचे लाडके नेते, या राज्याचे शिवसेनेचे प्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांनी आणि शिवसेनेनं एक मोठी भूमिका या महाराष्ट्रातल्या जनतेच्या माध्यमातून घेतलेली आहे। हा महाराष्ट्रातल्या जनतेचा संताप आहे, हा उद्रेक आहे, हा जन आक्रोश आहे। आणि म्हणून जे जे कलंकित मंत्री आहेत, जे जे भ्रष्टाचारी मंत्री आहेत, या मंत्र्यांनी तातडीनं त्या ठिकाणी राजीनामा द्यावा। आणि खऱ्या अर्थानं हे जे काही सगळं सरकार आहे, हे सरकार पूर्णपणे भ्रष्ट आहे, हे सरकार त्या ठिकाणी कलंकित आहे। आणि म्हणून या सरकारचा राजीनामा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, ही शिवसेनेची आग्रही मागणी।